कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. बारामतीत जनसागराचा मोठा महापूर. सुपुत्रांनी दिला वडिलांना मुखाग्नी. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. महाड शहरात कडकडीत बंद पाळला. व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण. पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. लसींच्या तुटवड्यामुळे रुग्ण हतबल. मनसेचा प्रशासनावर आक्रमक पवित्रा. निर्बिजीकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. आणि मंगेश काळोखे हत्या प्रकरणाने घेतले राजकीय वळण. महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुधाकर घारे यांना तात्काळ अटक करण्याची केली मागणी. हत्येसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा दावा. आता पाहूया सविस्तर वृत्त. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी जड अंतकरणाने आणि साश्रू नयनांनी मुखाग्नी दिला. बुधवारी सकाळी निवडणूक प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना झालेल्या भीषण विमान अपघातात अजितदादांसह 5 जणांचे दुःखद निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते. प्रशासनावर पकड असलेला आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र लढणारा एक रोखठोक नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. अजित पवारांच्या निधनाने राजकारणात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह महाड तालुक्यातही शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या निधनानंतर महाडमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी शहरात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला महाडमधील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आज सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वतःहून बंद ठेवून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. केवळ हातावर पोट असलेल्या किरकोळ भाजी विक्रेत्यांची दुकाने वगळता शहरातील इतर सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. महाडमधील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांनी या दुःखद प्रसंगी एकत्र येत आपल्या लाडक्या नेत्याप्रती आदर व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या अशा अचानक जाण्याने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रचंड हैदोस वाढला आहे. दररोज सुमारे 70 ते 80 नागरिक श्वानदंशांचे बळी ठरत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पेण उपजिल्हा रुग्णालयात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने हतबल रुग्णांना उपचारासाठी अलिबागला जाण्याचा सल्ला दिला जात होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मनसेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाने अखेर तातडीने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे. मात्र केवळ लसीकरण पुरेसे नसून भटक्या कुत्र्यांचे तात्काळ निर्बिजीकरण करणे आणि त्यांच्यासाठी शेल्टर होम उभारण्याची आग्रही मागणी संदीप ठाकूर यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने या जनहितार्थ विषयाकडे दुर्लक्ष केल्यास मनसे स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनावेळी अनेक मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमच्या शिष्टमंडळाने जे पेण येथील उपजिल्हा रुग्णालय तिथे आम्ही भेट दिली, तेव्हा गेल्या अनेक दिवसापासून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी इथे मॉनिटर केलं होतं की इथे असंख्य अशा जे भटक्या कुत्र्यांच्या बाईटनी म्हणजे चावल्यानंतर इथे असंख्य असे रुग्ण इथे येतात या रुग्णालयामध्ये आणि त्यांची अक्षरशः हेडसंड होते. तर त्या संदर्भात आम्ही जेव्हा आता यांना भेट दिली तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की दररोज कमीत कमी 80 ते 85 या भटक्या कुत्र्यांच्या चावल्यामुळे इथे रुग्ण इथे या रुग्णालयात दाखल होतात. आणि बऱ्याचदा आज मी स्वतः दुपारी जेव्हा अनुभव घेतला तर यांच्याकडे अँटी रेबीजचा डोस देखील नव्हता.
मग एवढी भयानक परिस्थिती असल्यानंतर हे प्रशासन झोपा काढते, रुग्णालय प्रशासन पण झोपा काढत होतं. शेवटी त्यांना आम्ही दुपारी प्रेशराईज करून त्यांना आम्ही इथे आज डोस मागायला लावले, अँटी रेबीज डोस मागवले. पण त्याच्यानंतर आज जेव्हा आम्ही संध्याकाळी स्वतः मी पर्सनली त्या रुग्णांना इथं बघायला आलो त्या रुग्णाला, तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की तेवढ्या त्या अक्षरशः 3 ते 4 तासाच्या कालखंडामध्ये कमीत कमी 17 ते 18 रुग्ण पुन्हा तयार झाले. म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला दिसतं की दिवसभरातून 24 तासामध्ये जर 70-80च्या वरती जर रुग्ण येते, जर फक्त कुत्र्याच्या चावल्याने, जर भटक्या कुत्र्याच्या चावल्याने जर इकडे येत असले तर याला जबाबदार कोण? कारण पेण नगरपालिकेचं कुठेही याच्यावरती अंकुश नाहीये. इथे शहरामध्ये असंख्य गल्लीमध्ये, असंख्य अशा भागामध्ये हे भटक्या कुत्र्यांमुळे, हे चावल्यामुळे बरेचसे रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत आणि ते ऍडमिट होत आहेत. आणि तसंच तालुक्यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे जिथे पंचायत समितीच्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये. आम्ही या प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही याच्याकडे तातडीने लक्ष द्या. हीच जर परिस्थिती कायमस्वरूपी अशीच जर राहिली, येत्या आठवडाभर आम्ही 3-4 दिवस वाट पाहू. त्याच्यानंतर याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन या तुमच्या प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, एवढं नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. काळोखे यांच्या हत्येसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची सुपारी देण्यात असल्याचा दावा थोरवे यांनी केला आहे. या संपूर्ण कटाचा सूत्रधार सुधाकर घारे असून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी थोरवे यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे. महेंद्र थोरवे यांनी केवळ स्थानिक नेत्यांवरच नव्हे तर खासदार सुनील तटकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. आता महानगरपालिका किंवा आता या सगळ्या बॅक टू बॅक इलेक्शन सुरू होते, परंतु आता हे इलेक्शन होताच तात्काळ आम्ही सगळे मंगेश काळोखेंचा परिवार, आम्ही सगळेच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत. आणि हे जे काही निर्गुण हत्याकांड मंगेश काळोखेंचे त्या ठिकाणी झालेले, या संदर्भात हा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी नेमून द्यावे, अशा आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी असतील. आणि याच्यामध्ये जो मेन सूत्रधार आरोपी आहे त्यांना सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी, अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. पोलीस तपासामध्ये 20 लाखाचा उल्लेख आलेला आहे. तुम्ही 1 कोटी दाखवत होता, अमाऊंट खूप मोठे आहे अशा वेळा. त्यानंतर जो मुख्य तुमच्या FIR मधला आरोपी आजही अटक न करता त्याला क्लीन चिट दिली म्हणता पण त्याला सोडून दिलेला आहे, अशी परिस्थिती आहे. ही जर का कारवाई पुढे गेली नाही तर आपली भूमिका काय असणार आहे? मी तेच सांगितलं की आम्ही संपूर्ण काळोखे परिवार आणि आम्ही सगळेच शिवसैनिक स्वतः आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची सुद्धा भेट घेऊन त्याच्यावरती आम्ही जे आम्हाला कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना तसं निवेदन देऊन तसं विनंती आम्ही त्या ठिकाणी करू. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी न्याय देतील. कारण शिंदे साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सगळ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल, त्याच्यानंतर स्पेशल पीपी सुद्धा नेमलं जाईल. हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही हे नक्कीच आम्ही त्या ठिकाणी याचा पाठपुरावा करून घेऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगतो. याच्या प्रकरणात घारेंचा नक्की काय रोल आहे तुमचं म्हणणं आहे? बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच असं विरोधकांना त्या ठिकाणी वाटलेलं होतं की भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे आणि आणि सुधाकर घारेंचं जाणीवपूर्वक नाव राजकीय द्वेषापोटी टाकलं गेलेलं आहे. परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सत्य बाहेर आलं आणि भरत भगत हा याच्यामध्ये आरोपी आहे हे सिद्ध झालं, म्हणूनच पोलिसांनी अटक केली ना. मग जर भरत भगत सुरुवातीला सांगितलं गेलं की भरत भगतचा आणि यांचा काय याच्यामध्ये संबंध नाही, परंतु पुढील काळामध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सिद्ध झालं की भरत भगतचे 12 कॉल हे रवी देवकरनं त्या ठिकाणी सातत्याने होते. त्याच्यानंतर आरोपींनी मंगेश काळोखेंची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी भरत भगतच्या घरी त्यातले काही आरोपी गेले की ते काम झाले किंवा जे काही त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने त्यांनी सांगण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते. मग भरत भगत आणि सुधाकर घारे यांचं सुद्धा फार मोठं दोघांचं बॉन्डिंग होतं की हे सगळं प्लॅनिंग करण्यासाठी भरत भगतला पुढे केला होता का आणि सुधाकर घारे त्याच्या मागून हे सगळे हे करण्याचं सगळं प्लॅनर होता का. आणि मग इन्व्हेस्टिगेशनला फक्त येत नाही म्हणून त्यांना आरोपी करायचं नाही असं त्या ठिकाणी काही प्रेशर राजकीय त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे का. मग जर 20 तारखेला 23 तारखेला
रवी देवकरला 2 कॉल सुधाकर घारेंनी सुद्धा केलेले आहेत, अगोदर सुद्धा केलेले आहेत. मग हे सातत्याने या ठिकाणी हे समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की महेंद्र घारे त्याच दिवशी सुधाकर घारेचा हा चुलत भाऊ स्टेटमेंट देतो की आता दुसरा नंबर भाषेचा आहे, म्हणजे संकेत भाषे हा माझा भाचा आहे नगरसेवक, म्हणजे आता दुसरा नंबर संकेत भाषेचा लावणार का? तर मग पहिला नंबर मंगेश कालोकेचा लावला, हे सुधाकर घारेने लावला, हे सिद्ध झालं. तर त्याचा चुलत भाऊच त्या ठिकाणी सांगतोय का दुसरा नंबर त्या ठिकाणी भाषेचा लागणार आहे. तर मग पहिला नंबर मंगेश कालोकेचा लावला सुधाकर घारेंनी, हे सिद्ध झालं. आणि आज त्यांचे कार्यकर्ते जागोजागी त्या ठिकाणी बोलतात की तुम्हाला मंगेश कालोके करू, म्हणजे हा धमकी देण्याचं काम जागोजागी वॉर्डामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. आणि हा दबाव तंत्राचा वापर आहे. आज हा सगळं तटकरे स्वतः या वॉर्डांच्यात येऊन फिरतोय. एवढं मोठं हत्याकांड या ठिकाणी घडलेलं आहे. आपले कार्यकर्ते त्यात दोषी आढळले, प्रवक्ता दोषी आढळलेला आहे. आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक सुनील तटकरे 2 दिवस तुम्ही पाहताय की कर्जतमध्ये प्रदेशाध्यक्ष राज्याचा आणि गावोगाव फिरतोय प्रचारामध्ये या ठिकाणी येऊन, म्हणजे एवढी खुन्नस, एवढी ईर्ष्या घेऊन तो उतरलेला आहे की एवढं मोठं हत्याकांड आपल्या असणाऱ्या सहकारी पक्षाचं त्या ठिकाणी झालं असताना सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दहशतीचं राजकारण, मैं हूं डॉन किंवा माझी सत्तेचा मी गैरवापर या ठिकाणी करतोय, माझं कुणीही काही त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही, हे सुनील तटकरे या ठिकाणी दाखवायचं आहे का? हे सुधाकर घारेंना या ठिकाणी दाखवायचं आहे का की एवढं मोठं हत्याकांड घडत असताना आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला सहभाग आहे, त्या ठिकाणी हे सिद्ध या ठिकाणी होत असताना सुद्धा दबाव तंत्राचा वापर त्या ठिकाणी पोलिसांवर त्या ठिकाणी केला जातोय. आता हे इलेक्शन सुरू आहे, त्यानंतर नक्कीच आम्ही सगळे एकत्रपणे जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात आम्ही निवेदन देऊ आणि आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेळ पडल्यास आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसू. म्हसळा तालुक्यातील वॉर्ड क्रमांक 50 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. 5 फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अभिषेक विचारे आणि मनसेचे शेखर सावंत यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. यंदा एकूण 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी मुख्य मुकाबला विचारे आणि सावंत यांच्यात रंगणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. शेखर सावंत यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यातून आंबेत खाडीपट्टा विभागात स्वतःची मोठी पकड निर्माण केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अभिषेक विचारे हे ज्येष्ठ नेते भास्कर दाजी विचारे यांचे चिरंजीव असून त्यांना वडिलांच्या दांडग्या जनसंपर्काचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व आणि तरुणांमध्ये कमालीचे लोकप्रिय असलेले अभिषेक विचारे यंदा सावंत यांना तगडे आव्हान देणार आहेत. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले असून बाजी कोण मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे विभागात यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राजकीय समीकरणांना वेगळीच कलाटणी मिळाली आहे. शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ मिळाल्याने 5 पक्षांची अभेद्य एकजूट उभी राहिली आहे. या एकजुटीमुळे नागोठणे जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुमित काते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे. संयुक्त बैठकीत या सर्व पक्षांच्या नेत्यांनी नागोठणे विभागाच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सुमित काते यांचा दांडगा जनसंपर्क, सामाजिक कामांचा अनुभव आणि तरुणांमधील लोकप्रियता लक्षात घेता जनतेत सकारात्मक वातावरण असल्याचा दावा करण्यात येतोय. याचबरोबर नागोठणे पंचायत समिती गणातून अंजली दुर्गावले आणि ऐनगर गणातून अरुणा हंबीर यांनाही बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 5 पक्ष जे आमच्या सोबत जे आता आलेले आहेत आणि 5ही पक्षांनी जी आम्हाला जी ताकद दिलेली आहे, ही ताकद घेऊन आम्ही आज जिल्हा परिषदेवर भगवा फडकावणार. तसेच आम्ही जे 2 जिल्हा पंचायत समितीचे जे सदस्य दिलेत, हेही त्या पंचायत समितीवरती आपले झेंडे फडकावणार आहेत. त्यामुळे विजय हा निश्चितच आहे. आणि आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळी पहिले जायचो त्यावेळी विकास कामाची नारळ कधी फोडली नव्हती, पण कबड्डी क्रिकेटची नारळ फोडण्यासाठी आम्ही नक्की गेलो होतो. त्या तरुण लोकांचा, तरुण मुलांचा पाठिंबा तर आम्हाला आहेच. तसेच या जनतेचा आज सुमितदादा काते यांनी जी विकास कामं जी आपल्या खर्चातून करून दिलेली आहेत त्याबद्दल लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आहे आणि विजय हा निश्चित होणार आहे. माझं नाव राजेश अरुण सुर्वे. मी नागोठणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहर प्रमुख आहे. एकंदरीत राजकारणाचा अभ्यास करता आजच्या दिवशी तुम्हाला सांगतोय मी की सुमितजी काते यांचा विजय निश्चित आहे. कारण एक तरुण तडफदार उमेदवार आज या विभागाला मिळालेला आहे. तसेच आमच्यासोबत त्यांच्यासमोर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद सुद्धा त्यांना मिळालेली आहे. काँग्रेस पक्षाची खूप मोठी ताकद त्यांना मिळालेली आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI यांची ताकद सुद्धा आज आमच्या युतीमध्ये सामील झालेली आहे. त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चितच असणार आहे. नमस्कार, माझं नाव गणपत म्हात्रे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून काम करत आहे. या ठिकाणी सुमितजी काते हे शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पंचायत समिती गणासाठी अंजलीताई दुर्गावले व सुकेले गणामधून अरुणाताई हंबीर या उभ्या आहेत. तरी आमच्या या परिवर्तन विकास आघाडीतर्फे या 3 उमेदवारांना आम्ही विजयी करण्याचं ठरवले आहे. सुमित काते यांच्या प्रचारामध्ये जर आपण बघितलं तर 5 पक्षांची महाविकास आघाडी या ठिकाणी एकजूट झालेली दिसते. कशा पद्धतीचं चित्र तयार होईल? विजयाची खात्री आहे का आपल्याला? 100% विजयाची खात्री आहे. आणि एक तरुण उमेदवार आहेत, स्वतःच्या स्वखर्चाने ते बरेचशा ठिकाणी काही विकास कामे करून राहिलेली आहेत आणि अतिशय सुशिक्षित पण आहेत आणि स्वतः चांगल्या ह्यानी ते आता ह्या राजकारणात उतरलेत. अजून त्यांचं हे पण नाही, म्हणजे लग्न पण झाले नाही, पण त्याच्या अगोदर त्यांनी हा समाजाशी एक काम करण्यासाठी त्यांना वाहून घेतलेला आहे. तर ही पण फार मोठी गोष्ट आहे. माझं नाव बाळू मुरू रटाटे. मी उभाटा गटाचा शहर संपर्क संघटक आहे आणि मी KMGUचा एक कार्यकर्ता आहे. तर बरेच दिवस आम्हाला नेता नाही, याकरता मी स्लोगन बोलत आहे. फार अंधार झाला आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे, ह्या शहराला नागोठण्याला सुमित कातेदादा सारखा नेता पाहिजे. माझं नाव सगीर अधिकारी, राहणार नागोठणे. मी रायगड जिल्हा काँग्रेस पार्टीचा अल्पसंख्याक अध्यक्ष आहे. गेली 40 वर्ष मी काम करत आहे. आणि आता या पार्टीमध्ये जे 5 पक्ष मिळाले आहेत त्यांचा सर्वांचा एकच ध्येय आहे की येणाऱ्या या 5 तारखेच्या निवडणुकामध्ये कातेसाहेब आणि 2 उमेदवार जे आहेत महिला, त्यांना पण निवडून भरघोस मताने देणार आहेत अशी लोकांची अपेक्षा आहे. मी काँग्रेसतर्फे माझं हे मनोगत व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. युवा सेना विस्तारक सुधीर ढाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सुधीर ढाणे हे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अलिबाग येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात आमदार महेंद्र शेठ दळवी, शिवसेना नेत्या मानसीताई दळवी आणि जिल्हा समन्वयक अजय गायकर यांच्या उपस्थितीत सुधीर ढाणे यांनी शिंदे गटाचा भगवा झेंडा हाती घेतला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले असले तरी या पक्षप्रवेशामुळे पेण अलिबाग परिसरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार दळवी यांनी भगवी शाल घालून सुधीर ढाणे यांचे पक्षात जंगी स्वागत केले. यावेळी संदेश थळे आणि महेश शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील न्हावे येथून शेतकरी कामगार पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा दणदणीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी कुंडलिका नदीकाठच्या 52 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असा ठाम निर्धार ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून शेकाप सत्तेत आल्यावर यावर तातडीने शाश्वत उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यासोबतच ग्रामीण भागातील ढासळलेल्या आरोग्य सुविधा तातडीने सुधारण्यासाठी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्यासाठी पक्ष आगामी काळात विशेष संघर्ष करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला बचत गटांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ठोस कृतीशील कार्यक्रम राबवला जाईल असा विश्वासही म्हसकर यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर वैष्णवी ठाकूर आणि पंचायत समिती उमेदवार रुपाली मडवी व शंकर दिवकर यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा झाला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी हेमंत ठाकूर,
रायगड जिल्हा परिषदेसाठी शेतकरी कामगार पक्षाकडून घोसाळे विभागात 42 मध्ये उमेदवार आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे ही उमेदवारी मला मिळालेली आहे. उमेदवारी भेटल्यानंतर जिल्हा परिषद हे विकासासाठी आहे. त्या बाबतीत आपण प्रत्येक गावात स्वच्छ पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न बाबतीत, परत आरोग्य विभागात, शिक्षण विभागात आणि शेतकऱ्यांचे व्यावसायिक बाबतीत प्रश्न सोडवणार आहोत. स्वच्छ रस्ते, स्वच्छ शाळा, स्वच्छ गाव ह्या बाबतीत प्रश्न सोडवणार आहोत. शिक्षण विभागातही पुढे कार्य आपण करणार आहोत. ही उमेदवारी माझी नसून आपल्या सर्वांची आहे. आपल्या जिल्ह्याच्या, विभागाच्या आणि गावाच्या विकासासाठी ही उमेदवारी आहे. इयत्ता 5 फेब्रुवारीला आपण मला एक संधी द्या, मतदान करा. माझ्या निशाण्यासमोर, खटारासमोरचं बटन दाबून ही संधी द्या. आपण मिळून सगळ्यांनी गावाचा, आपल्या विभागाचा, आपल्या जिल्ह्याचा विकास करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने 42 घोसाळे मतदारसंघात कुमारी वैष्णवी हेमंत ठाकूर ह्या डॉक्टर कॅन्डिडेट आमच्या आहेत जिल्हा परिषदेच्या गटामध्ये. रायगड जिल्हा परिषदेमध्ये या विभागातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्या निश्चित सभागृहात करतील. विशेषतः या घोसाळा पंचायत समितीच्या गणामध्ये आमचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार शंकर सीताराम दिवकर हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि न्हावे पंचायत समितीच्या गणामध्ये रुपाली गणेश मडवी या देखील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत. या तिन्ही उमेदवारांची निशाणी ही खटारा निशाणी आहे आणि या मतदारसंघातले तिन्ही उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे निश्चित निवडून येणार आहेत आणि निवडून आल्यानंतर या मतदारसंघातले विविध जे प्रश्न आहेत, सार्वजनिक रस्त्यांचे प्रश्न आहेत, आरोग्य विभागातले प्रश्न आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक प्रश्न आहेत, त्यांना वाचा फोडण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्षाचे बहादूर सैनिक निश्चित करतील आणि या विभागाचा विकास करतील असा आम्हाला विश्वास आहे. खेड नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर व प्रशासकीय अधिकारी दिलीप काशीनाथ पवार यांचे वयाच्या 62व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. शहरातील शिवसमर्थनगर येथील रहिवासी असलेल्या पवार यांनी नगर परिषदेत तब्बल 30 वर्षे निष्कलंक सेवा बजावली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी एक शांत, हसतमुख आणि अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे खेडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. दिलीप पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण खेड शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नगर परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आजी माजी नगराध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. आपल्या प्रभावी प्रशासकीय कामातून त्यांनी शहरवासियांवर नेहमीच अमिट छाप पाडली होती. खेड शहराच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या देवदूत कामगारांनी आपल्या न्याय हक्कांसाठी कुसगाव येथे रणशिंग फुंकले आहे. आर्यन पंप कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला. अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या या देवदूतांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा कवच आणि कामाचे निश्चित तास मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे आणि सागर पवार यांनी केले. कामगारांच्या कायदेशीर हक्कांची पायमल्ली थांबवून त्यांना तातडीने वेतनवाढ आणि सुरक्षितता साधने पुरवावीत अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता कंपनी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अत्यंत अल्प वेतनावर या ठिकाणी काम करून घेतलं जात आहे. या कामगारांना कायद्यानुसार जो काही ओव्हरटाईम मिळाला पाहिजे तो ओव्हरटाईम या ठिकाणच्या कामगारांना मिळत नाही. गेल्या कित्येक दिवसात, वर्षात मागणी करून सुद्धा मिळालेला नाही. 2023 साली कामगार आयुक्त कार्यालयासमोर आम्ही मेडिक्लेममध्ये पत्नी आणि मुलं यांना सहभागी करून घेऊ असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा आर्यन कंपनीच्या व्यवस्थापनाने ते पूर्ण केलेलं नाही. या ज्या गाड्या आहेत
क्युआरी व्हॅन या पूर्ण नादुरुस्त गाड्या आहेत. या गाड्या अपघाताच्या वेळी रस्त्यावर नेणं हे नवीन अपघाताला तोंड देणं अशा या गाड्या आहेत. अनेक वेळा या गाड्या दुरुस्त करा किंवा नवीन गाड्या द्या हे सांगून सुद्धा हे आर्यन व्यवस्थापन ऐकत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाड्यांची दुरुस्ती केली जात नाही. खेड तालुक्यातील वेरळ गोवळकरवाडी येथील मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या 3 दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. 29 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात अंकिता मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावून मानाची पैठणी आणि चंदी हवेली हॉटेलमध्ये सहकुटुंब डिनरचे विशेष बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी प्रियांका गोवळकर ठरल्या असून त्यांना हॉटेल गणपती कृपा येथे भोजनाची संधी मिळाली. आपला बाजार यांच्याकडून या स्पर्धेसाठी पैठणी प्रायोजित करण्यात आली होती. आज संध्याकाळी सुवर्णगडाचा खजिना हा मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगणार असून उद्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहाच्या यशस्वी नियोजनासाठी निलेश बामणे, तुकाराम गोवळकर, संदेश गोवळकर व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आयोजकांनी आयोजित केलेला होम मिनिस्टर मान पैठणीचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि या खेळामध्ये गावातील अनेक महिला सहभागी झाल्या आणि यातून अंतिम मात्र 2 वहिनी विजेते झालेल्या आहेत. या मोरे वहिनी विजेत्या आहेत आणि ताई उपविजेत्या आहेत आणि या खेळामध्ये आपल्या सहकारी आणि आमच्या न्यूज चॅनलच्या अँकर प्रणाली भोसले आपल्या बरोबर आहे. प्रणाली, काय सांगाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून कसा वाटला कार्यक्रम? थँक्यू सो मच सर, मला बोलायची संधी दिली. खरं तर आजचा कार्यक्रम खूप छान होता. या सगळ्या महिला शेतीची कामं करतात आणि घर वगैरे सगळं सांभाळून आज तर इथे एवढ्या वेळ उपस्थित आहेत, जागे आहेत आणि दिवसभराचा थकवा त्यांनी इथे घालवला, तर ही खूप छान गोष्ट झाली. आणि दुसरं म्हणजे नॉलेज वाढलंय. ज्या बऱ्याच गोष्टी आजच्या जनरेशनला माहीत व्हायला हव्यात तर त्या देखील इथल्या बऱ्याच लोकांना माहीत झाल्यात. आणि आयोजकांनी इतका छान कार्यक्रम आयोजित केला आहे की 3 दिवसांमध्ये कीर्तन काल झालं आणि आज हा होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. तर याच्यामध्ये अक्कलकोटला जाण्याची संधी, खरं तर अक्कलकोटला जाण्याचं प्लॅनिंग बऱ्याच लोकांचं असतं पण कधी कधी ते शक्य होत नाही. जोपर्यंत स्वामी बोलवत नाही तोपर्यंत जाऊ शकत नाही. पण आज आयोजकांच्या मुखातून ते निघालं आणि एका इथल्या उपस्थित असलेल्या महिलेला अक्कलकोटला जाण्याची संधी मिळाली. तर हे एक खूप छान गोष्ट झाली आहे. त्यानंतर या सगळ्या गेम्स मधून ना या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो एक आनंद होता तो खरंच खूप छान वाटत होता. त्याच्यामुळे पूर्ण वातावरण एक भारून गेलं होतं की एक म्हणतात ना वेगळी एनर्जी याच्यातून निर्माण झाली होती. आणि आयोजकांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला तर त्यांचे खूप आभार, खूप शुभेच्छा की इतका छान कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आहे. असेच कार्यक्रम यापुढे देखील आयोजित करा आणि सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये नक्कीच अशाच प्रकारे लाभेल अशी अपेक्षा आहे. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही देखील इथे आलात आणि हा इतका छान प्रकारे कार्यक्रम खेळवून घेतलात. महिलांना बोलतं केलं, डान्स करायला लावलात आणि वेगवेगळे गेम्स घेतले. त्याच्यामुळे त्यांचा जो उत्साह आहे तो खूप छान आणि हाय लेवलला गेला. थँक्यू. थँक्यू प्रणाली. आणि यानंतर आपण विजेत्या वहिनी उपविजेत्या यांना विचारूया की हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? मोरे वहिनी. छान वाटलं मला हे कार्यक्रम. ओके ताई, तुम्ही काय सांगाल? खूप मजा आली. आयोजकांबद्दल काय म्हणाल? कसं आयोजन केलं होतं? खूप छान आयोजन केलं होतं त्यांनी. असेच आयोजन पुढे पण करावे अशी इच्छा आहे आमची. आणि पार्टिसिपेट झालेल्या या सगळ्यामध्ये ज्या तुमच्याबरोबर खेळल्या जिंकू शकल्या नाही त्यांच्यासाठी काय झालं? त्यांनी दुःख नका मानून घेऊ, आमच्यासोबत आनंदात राहा. त्याही चांगल्या खेळल्या, त्यांनाही शुभेच्छा द्या. तुम्ही चांगल्या खेळा. तर थँक्यू. आज या ठिकाणी आपण वेरळ उबतवाडी या ठिकाणी या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या होम मिनिस्टरच्या माध्यमातून जोडलं गेलं होतं. खूप चांगला खेळ या ठिकाणी रंगला आणि आयोजकांनी खूप चांगलं आयोजन केलं होतं. थँक्यू. आम्हाला या कार्यक्रमाला मदत केली. त्यामध्ये आपला बाजार असेल, आपला बाजार यांच्याकडून आपल्याला पैठणी देण्यात आली. त्याचबरोबर हॉटेल चंदी हवेली यांनी देखील या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रथम भाग्यवान तास आपल्याला जेवणाची पार्टी मिळणार आहे.
हॉटेल गणपती कृपावाल्याने देखील आपल्याला द्वितीय पारितोषिक म्हणून जो काही आपली उमेद झालेली आहे तिच्या कुटुंबाला भोजनाची निमंत्रित केलेलं आहे. त्यानंतर टेस्टी गुळाचा चहा आमच्या खोपीपाट्यावरती आमचे मित्र महादे आहेत त्यांचा आहे आणि त्यांनी देखील या कार्यक्रमात पार्टिसिपेट झालेल्या सर्व महिलांना स्नॅक्स पार्टी देणार आहे. सर्व महिला आणि अशा विविध प्रकारे हा कार्यक्रम पार पडत असताना अजून एका गोष्टीची आम्ही भर पाडली आयोजकांच्या वतीने, कारण की दानशूर व्यक्तींचं महत्व प्रचंड आल्यानंतर कुठेतरी अजून आपण काहीतरी देता येते का, आणि मग आम्ही अक्कलकोट दर्शनची एक भाग्यवंताचा निर्णय घेतला की एका भाग्यवंताला आपण अक्कलकोट दर्शन यंदा घडवून आणायचं. आणि मला खूप आनंद आहे. खरं तर आम्ही हे जाहीर करत असताना कुठलाही असं काही विचार नव्हता, परंतु आज गुरुवारच्या दिवशी एका भाग्यवंताला अक्कलकोट दर्शन घडवून आणतोय आम्ही, यापेक्षा आनंद नाहीये. रात्रीचे 3:15 वाजलेत, घडत समोर घड्याळ आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह त्याची आजची दुसरी रात्र. पहिल्या रात्रीला काल आपल्या या मंदिरामध्ये कीर्तनाचा आणि भजनाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी 4 कधी वाजले कळलं नाही. आज भजनानंतर आपला महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू झाला आणि हा कार्यक्रम खरं तर 11 वाजता चालू होणारा कार्यक्रम जवळपास 12 वाजता चालू झाला आणि आता 3:15 वाजले. कधी 3:15 वाजले हे कळलं नाही. खरं तर या कार्यक्रमाचं श्रेय सर्व पार्टिसिपेट झालेल्या माझ्या या माता भगिनीला जातं आणि त्याचबरोबर आतापर्यंत हा कार्यक्रम खरं तर चालू असताना ज्यांचा या कार्यक्रमात कुठलाही सहभाग डायरेक्ट थेट नसताना देखील आपल्याला प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित झालेले हे माझे काय भावंड आहेत किंवा माझी वडीलधारी मंडळी आहेत, त्यांना देखील त्या कार्यक्रमाचं तेवढं श्रेय जातं. कारण की तुमचा उत्साह त्यांनी टिकून ठेवला आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं असं आमचा मित्र बाळू संगरे आणि त्याच्यासोबत त्याचे कुटुंब देखील या कार्यक्रमाला उपस्थित होतं. या सर्वांना या कार्यक्रमाचा श्रेय जातं आणि उत्तरोत्तर या सर्व माझ्या माता भगिनींसाठी आणि माझ्या या सर्व ग्रामस्थांसाठी चांगल्या प्रकारचं एक व्यासपीठ दालन या ठिकाणी उभं राहावं आणि बाळू संगरे आपण देखील वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावं अशी देखील मी हनुमंताचरणी प्रार्थना करतो. आपण देखील आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला, आपल्या कुटुंबाने देखील आमच्या त्यासोबत आपला वेळ आमच्या या कार्यक्रमासाठी दिला. आपल्या सर्वांची मी एकदा आभार व्यक्त करतो. या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.